गणपती बाप्पा बसून आज 5 दिवस झाले. दिवस पटकनच आलेत आणि आपण मोदकाचे एक एक प्रकार बघत आहोत. तुम्हाला मी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी 4 प्रकार 4 दिवस झालं शेअर करत आहे. आज 5व्या दिवसाचा माझा नैवेद्याचा जो मोदकाचा प्रकार आहे ना, तो तुमच्या बरोबर मी शेअर केलेला आहे. तर चला आज आपण कशाचा मोदक बनवला ते बघूया. तर आज मोदक बनवण्यासाठी मी हे तीळ घेतलेले आहेत. तर हे गावरान असे तीळ आहेत. तर 2 वाट्या तीळ मी मोदक बनवण्यासाठी वापरणार आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटी प्रमाणे कमी जास्त तीळ घ्या, परंतु 1 वाटी किंवा ग्लास असं सेट करून त्याच्या प्रमाणामध्ये हे तीळ घ्या, म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण बरोबर टाकता येतं. तर 2 वाट्या तीळ मी घेतलेले आहेत. हे तीळ आहेत ना, आपल्याला मीडियम गॅसवरती असे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही अगदी चटचट उडेपर्यंत मी ना हे तीळ चांगले असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. गॅस मोठा करायचा नाहीये. तुम्ही जर चांगले तीळ भाजले ना तर याला टेस्ट खूप छान येते आणि मोदक पण खूप चवदार असे लागतात. तर मीडियम गॅस करून मी तीळ चटचट होईपर्यंत चांगले असे भाजून घेतले. गॅस बंद केला आहे, परंतु पॅन थोडासा गरम असल्यामुळे ना हे तीळ मी थोडा हलवत राहणार आहे. तर असे तीळ थोडेसे मी हलवून भाजून घेतलेले आहेत. आता आपण आहे ना याच्यासाठी जो गुळ लागणार आहे ना तो बघूया. तर आपण जर रेग्युलरचा गुळ वापरतो ना, तर तोच मी घेतलेला आहे. तीळ मी एका साईडला गार करायला ठेवलेत आणि आता हा गुळ चिरून घेऊया. तर बारीक असा मी या वेळेने ना गुळ चिरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण जे तीळ घेतलेले होते ना, तर ते मोजून घेतलेले मी 2 वाट्या या वाटीने. तर मी त्यासाठी 2 वाट्याच गुळ वापरणार आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही इथे 1.5 वाटी गुळ वापरला तरीही चालेल, परंतु मी 2 वाट्याच गुळ वापरणार आहे. तर 2 वाटी मी हा गुळ चिरून घेतलेला आहे. ही 1 वाटी बघू शकता आणि हा वेळेवर असलेला चिरलेला मी 1 वाटी. तर तीळ चांगले गार झालेले आहेत. कोमट किंवा गरम असताना तीळ बारीक करायचे नाहीयेत. आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायचेत आणि मगच हे तीळ आपल्याला बारीक करायचे. आणि बारीक करताना एकदम जास्त असं प्रेशरने 1-2 असं पटपट फिरवायचं नाहीये, नाहीतर ना ह्याचा तेल सुटतं आणि एक असा गोळा तयार होतो त्याचा. त्यामुळे ना असं चालू बंद करत आपल्याला हे मिक्सर फिरवून घ्यायचं आणि बघू शकता अशी पावडर तयार करून घ्यायची आपल्याला. चालू बंद लगेच चालू बंद करत करत आहे ना मी हे तीळ बारीक करून घेतलेलं. तर आपण याच्यावर आहे ना हातला थोडा गुळ टाकूया. असे तीळ अगोदर बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण चिरून घेतलेला थोडा थोडा गुळ आहे ना याच्यामध्ये मिक्स करायचा. तुम्ही जर डायरेक्ट तीळ आणि गुळ एकत्र बारीक केला तर तीळ तुमचे बारीक होत नाहीत. त्यामुळे अगोदर थोडे तीळ बारीक करून घ्यायचे आणि मग गुळ चिरलेला टाकायचा, म्हणजे मग हे चांगली अशी बारीक होतं. तर बघू शकता असं तिळाचा कूट आपला हा तयार झालेला आहे. अशा प्रकारे ना मी सगळे तीळ आणि गुळ हे टाकून याचा कूट करून घेते आणि मग हे सगळे आपल्याला ना एकत्र मिक्स करून घ्यायचे. कारण आपण या प्रत्येक वेळेस थोडा कमी जास्त गुळ झालेला असतो ना, मग हे सगळं एकत्र असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं गोडीचं हे आपलं कूट तयार होतो. तर अशा प्रकारे ना मी असं थोडा कूट तयार करून त्यात गुळ मिक्स करून आहे ना सगळे तीळ बारीक करून घेतलेत. इथे ना तुम्हाला जर सुकं खोबऱ्याचा खीस टाकायचा असेल ना तर तुम्ही तो पण वापरू शकता, त्याने पण टेस्टी होतात. पण मी आज फक्त तीळ आणि गुळ वापरून हे मोदक तयार करणार आहे. तर सगळा कूट माझा ना बारीक करून झालाय, मिक्स करून घेतलाय मी हाताने सगळा. आणि आता आपण मोदकाच्या साच्यामध्ये भरून येत नाही हे तिळाचे जे मोदक आहेत ना ते तयार करणार आहोत. कारण एकदम सोपे आणि पटकन तयार होणारे हे तिळाचे मोदक आहेत ना, या साच्यामध्ये भरून जर आपण केले ना तर लगेच तयार होतात आणि याचा आकार पण खूप छान येतो. तर अशाच तिळ सगळा मी कुठे ना या साच्यामध्ये असं भरून घेत आहे आणि याचे ना आपण छोटे छोटे असे मोदक तयार करू. तुम्ही बघू शकता अगदी कमी साहित्य, म्हणजे 2च साहित्य वापरून मी हे तिळाचे मोदक बनवले आहेत. अतिशय पौष्टिक असे तिळाचे मोदक आज मी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी बनवत आहे. सगळीकडे पाऊस चालू आहे, गार असं वातावरण आहे आणि त्यात हे तिळाचे पौष्टिक असे मोदक आपण जर खाल्ले तर या आपल्या आरोग्यासाठी पण चांगलेच आहेत. तर असेच पौष्टिक असे तिळाचे मोदक मी आज अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार केले. तुम्ही तीळ जर भाजून ठेवले ना तर अगदी 10 मिनिटांमध्ये हे मोदक लगेच तयार होतात. फक्त तीळ आणि गुळ वापरून मी एकदम
ओरिजिनल अशा तिळाच्या टेस्टीचे हे मोदक तयार केलेले आहेत. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी बसलेले आहेत आणि आपण नैवेद्यासाठी वेगवेगळे त्यांना प्रकारचे मोदक तयार करत असतो. तर असे पण जरा पौष्टिक असे मोदक आपण बनवलेलं मुलं पण खातात आणि नैवेद्यासाठी काहीतरी नवीन असं प्रकार पण आपण बनवू शकतो. तर नक्की ट्राय करून बघा. मी या तिळाच्या कुटाचे असे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि आता या गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवणार आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. मुलं पण आवडीने खातात आणि पौष्टिक असे तिळाचे मोदक खूप छान लागतात. गूळ पण आहे याच्यामध्ये आणि तीळ पण आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर मी या तिळाच्या मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवलेला आहे आणि आपले मोदक तयार आहेत. नक्की ट्राय करून बघा. भेटू उद्या नवीन रेसिपी.